मी दिल्लीला जरी गेले तरी आमचं काहीच करू शकत नाही, कारण वरचे अधिकारी आमचेच एकता सातेगाव विकास सोसायटी ABC बँकेचे कर्ज वाटप अधिकारी कचरे यांनी संगमपणाने नातलगांना बोगस कर्ज वाटप केलेले आहे. त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. बोगस बागायत कर्ज वाटपाबाबत आम्ही जिओग्राफिक पुरावे म्हणून बँकेकडे सादर केलेले आहे, तरी सुद्धा संबंधितांना कायदा पाठीशी घालून घातले जात आहे. तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आमच्या लक्ष घालावे, आमच्या दोषींवर योग्य ती कारवाई करावी. वीटभट्टीवर कर्ज वाटप केलेले आहे. ज्या शेतात वीटभट्टीवर कर्ज वाटप केलेले आहे, ज्या शेतात ऊस नसताना ऊसाची वाटप केलेली जात आहे, ज्या शेतामध्ये बाग नाही त्या शेतामध्ये नवीन सभासदांना जो सभासद नवीन असल्या कारणामुळे त्यांना 100% वाटप करण्यात आलेली आहे. नातलग असताना कचरे साहेबांचे नातलग असताना त्यांनी नवीन सभासदांना 100% वाटप शासनाचा नियम मोडून वाटप केलेली आहे आणि नंतर फसवणूक करून त्यांचे सुद्धा शेअर काढले गेलेले नाही. त्यांना प्रथम कर्ज वाटप केले 100%. त्यांच्यावर कारवाई आम्ही जिओ टाकीचा फोटो टाकलेला असून यांनी त्यांच्यावर DO साहेबांनी आणि DO साहेबांनी आणि बँकेच्या जिल्हा JDC बँक जिल्हा रिंग रोड यांना सुद्धा आम्ही आजोबा कळवलेले आहे, तरी त्यांनी जिओ टाकीची कोणतीही कारवाई केलेली नाही. ही शासनाची कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी बोगस कर्ज वाटप केलेली आहे. नातलगांना 31 मध्ये सोसायटी बाग 7 असताना 131 बागायत सोसायटी दिलेली आहे आणि दिलेले आहे. त्यांना जिओ टाकीचा फोटो सुद्धा दिलेला आहे, तरी त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही कोणतीच. आणि शासनाला लाभ मिळवण्यासाठी त्यांनी कर्ज वाटप बोगस केलेलं आहे. माझं नाव पंकज अशोक कुरकुरे, राहणार सातेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. मी विनंती अर्ज माझ्या वडिलांचे अर्ज जिल्हा बँकेला करत असताना मला वारंवार उडवाउडवीचे उत्तर मिळण्यात आलेले आहे. तसेच माझ्या वडिलांना बागायत सोसायटी न देताना नातलगांना बागायत सोसायटी वाटप करतात कसे साहेब आणि शासनाचा लाभ मिळवण्यासाठी कर्जमाफीचा लाभ मिळवून घेतात. शासनाची फसवणूक 100% त्या नवीन सभासदांना 100% वाट्याचा अधिकार नसताना कसं साहेबांनी 50%चा अधिकार असताना त्यांनी 100% वाटप केलेली आहे. तसेच मी जिओ टॅगिंगचे फोटो अर्जाला सुद्धा दिलेले आहे. अर्ज पुराव्या सुद्धा दिलेले असताना कारवाई DO साहेब स्वतः करत नाही, ते भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की यांच्याकडे लक्ष घालून यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. आणि माझे 2 शब्द समोर. Right now and press the bell icon. Never miss an update.